कामगारांच्या पगारासाठी घेतलेले 1,35,000 रुपये परत न करता फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणातील संशयित आरोपी आरिफ कादरी याला इचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। या प्रकरणी फिर्यादी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। फिर्यादीनुसार त्यांच्या कारखान्यात आरिफ कादरी व फजल आरिफ कादरी हे दोघे कामगार म्हणून कार्यरत होते। कौटुंबिक कारणासाठी 2 लाख रुपये उसने देण्याची मागणी त्यांनी केली होती। मात्र एवढी मोठी रक्कम तातडीने देता येणार नसल्याचे सांगण्यात आले होते। यानंतर कामगारांचा पगार करण्यासाठी घरात ठेवलेले पैसे आवश्यक असल्याचे सांगून विश्वास संपादन करत 1,35,000 रुपये घेण्यात आल्याचा आरोप आहे। त्यानंतर आरोपींनी पैसे परत न करता तेथून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। तसेच पैशाची मागणी केल्यानंतर धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे। या प्रकरणात आरोपी आरिफ कादरी याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता। सुनावणी दरम्यान सरकारी पक्ष आणि फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी आरोपीच्या जामिनाला तीव्र विरोध करत फसवणुकीच्या आरोपाचे गांभीर्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। दरम्यान आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट संग्राम नरेंदेकर यांनी बाजू मांडत विविध कायदेशीर मुद्दे न्यायालयासमोर मांडले। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ॲडव्होकेट संग्राम नरेंदेकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत फिर्यादी पक्षाचा विरोध फेटाळून लावला आणि आरोपी आरिफ कादरी याला जामीन मंजूर केला।